तर थेट जाऊयात नागपूरमध्ये। सध्या काँग्रेसचं नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे। नगरपालिकेच्या या कार्यालयामध्ये काँग्रेस कार्यकर्ते हे घुसण्याचा प्रयत्न करतायत। तर नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। काँग्रेसनं आंदोलन पुकारलेलं आहे मोठ्या प्रमाणावरती। या पालिकेच्या कार्यालयामध्ये घोषणाबाजी करण्यात येते आणि प्रशासक यांच्या या कार्यालयाच्या बाहेर हे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी ही देखील करण्यात येते। तर शहरात साचलेल्या कचऱ्याविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आणि आज संदर्भातले अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी तुषार कोहळे। तुषार, निश्चितच आपण जर का बघितलं तर नागपूर महानगरपालिकेचे जे कार्यालय त्या कार्यालयाच्या आतमध्ये हे काँग्रेसचे कार्यकर्ते शहर अध्यक्ष आणि इथले आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये शिरलेले आहे। विशेष करून जे पायाभूत सुविधा आहे त्या पायाभूत सुविधांना घेऊन काँग्रेसची वारंवार तक्रार होती। मात्र नागपूर महानगरपालिकेचं प्रशासन त्या संदर्भात कोणताही निर्णय घेत नाही किंवा त्यावर उपाययोजना करत नाही। यामुळे काँग्रेसची ही नाराजी आज आपल्याला पाहायला मिळत आहे की ती उफाळून आलेली आहे। पोर्चमध्ये पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं होतं, आंदोलकांना आतमध्ये जाऊ देणार नाही यासाठी पूर्ण व्यवस्था पोलिसांनी केलेली होती। मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ते बॅरिकेडिंग तोडून थेट जे पालिकाचे आयुक्त अभिजित चौधरी यांच्या दालनापर्यंत ते पोहोचलेले आपण बघू शकतो। थेट दृश्यांमध्ये अभिजित चौधरी जे पालिका आयुक्त आहे त्यांच्या मुख्य कॅबिन आहे त्या कॅबिनच्या दाराबाहेर हे काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेष करून शहरामध्ये कचऱ्याचा नीट विल्हेवाट लावली जात नाही, सोबतच ड्रेनेज सिस्टीम आहे आणि रस्ते असेल, सगळ्या पायाभूत सुविधांना घेऊन काँग्रेसने आज आंदोलन ठेवलेलं होतं। याआधी देखील निवेदन दिलेले होते, मात्र पालिका प्रशासन त्यावर कोणती निर्णय घेत नव्हता किंवा उपाययोजना करत नव्हती। आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या 2 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेवर देखील प्रशासक राज सुरू आहे। त्यामुळे प्रशासकाच्या अंतर्गतच हा सर्व कारभार चालत असतो आणि पालिका आयुक्त हे सगळे जे पालिका प्रशासन चालवत असतं। त्यामुळे काँग्रेसचा जो रोष आहे तो पालिका आयुक्तांवर आपल्याला पाहायला मिळत आहे की कुठेतरी शहरामध्ये पायाभूत सुविधांना घेऊन नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रासाचा सामना करावा लागत आहे। अशा परिस्थितीमध्ये पालिका गंभीर नसल्यामुळे काँग्रेसने आंदोलन केलं। आपण बघू शकतो की अभिजित चौधरी यांचं जे दालन आहे त्या दालनाचं जे मुख्य दार आहे, मुख्य दारापाशी हे सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांना आता तिथे अडवण्यात आलं। खरं तर ते दार बंद असल्यामुळे ते आतमध्ये शिरू शकले नाही, नाहीतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा पूर्ण प्रयत्न होता की ते दार उघडून थेट आयुक्तांच्या दालनामध्ये शिरायचं। मात्र आता ते दार बंद आहे, पोलीस तिथे आता आलेले आहे, पुरे आंदोलकांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र पोलिसांची देखील हतबलता म्हणा किंवा त्यांना हे संपूर्ण आंदोलन हाताळता आलं नाही। जर का आपण बघितलं तर काही ठिकाणी त्यांनी कुंड्यांची देखील नासधूस केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच आता जेव्हापर्यंत पालिका आयुक्त इथे येणार नाही तेव्हापर्यंत हे आंदोलक मागे हटणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी इथे घेतलेली आहे। एकंदरीत आपण बघितलं तर या संपूर्ण याच्यामध्ये आपण जर आपण बघितलं तर जर तुम्ही बघितलं तर कुंड्याचे देखील हे तोडफोड केलं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत आपण बघू शकतो की ज्या प्रकारे हे बघा आपण बघत आहे की जर तुम्ही बघितलं तर हे बघा इथे पालिका पुढे ह्या ज्या कुंड्या होत्या याची देखील नासधूस केलेली आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते किती आक्रमक आहे आपल्याला यातनं दिसून येत आहे। एकंदरीतच बघितलं तर पूर्णतः हे अध्यक्ष शहर अध्यक्ष आहे विकास ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये हे नासधूस केलेलं पण कळतंय। पण पालिकेमध्ये आयुक्त सध्या उपस्थित आहेत का? पालिकेकडून नेमकं काय सांगण्यात येतंय? इथे प्रशासनाकडनं दिली जात आहे। खरं तर पालिका आयुक्त इथं राहणं अपेक्षित होतं, कारण की आधीच काँग्रेसचं आंदोलन हे प्रशासनाला माहीत होतं। मात्र ते इथे उपस्थित नसल्याची माहिती प्रशासनाकडनं दिली जात आहे। मात्र कदाचित पालिका आयुक्तांना देखील बोलावलं जाईल। आता आपण बघू शकतो बाजूचं ते मीटिंग चेंबर आहे ते जबरदस्तीनं उघडण्यात आलेलं आहे। मीटिंग चेंबरमध्ये हे जे कार्यकर्ते आहे हे कार्यकर्ते शिरलेले आहे आणि त्यांचे असं म्हणणं आहे की आता जेव्हापर्यंत पालिका आयुक्त इथे येणार नाही तेव्हापर्यंत ते मागे हटणार नाही। त्यामुळे निश्चित काँग्रेसचं एक मोठं आक्रमक आंदोलन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि मागच्या अनेक दिवसापासून जी खदखद होती ती या आंदोलनाच्या माध्यमातून परत उफाळून आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। विशेष करून ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याला घेऊन या सगळ्या विषयाला घेऊन काँग्रेसचं हे आंदोलन आहे आणि त्या
लाच घेऊन नागरिकांमध्ये एक रोष आहे, तो कुठेतरी काँग्रेस नागरिकाचा रोष कुठेतरी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसत आहे. अगदी आता हे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय तुषार. खरं तर या सगळ्याच आंदोलकांची मुख्य मागणी काय आहे? कारण कचऱ्याविरोधात हे आंदोलन पुकारल्याचं कळतंय. अजून कोणकोणत्या मागण्या आहेत? निश्चित आपण जर काही आंदोलक आहे त्यांना विचारणं करूया. काय मागणी काय? आमची मागणी इतकीच आहे की जे एनएमसीचे दलाल आहे अभिजित चौधरी यांचा आम्ही तीव्र निषेध करण्याकरता दिवाळीच्या या मुहूर्तावर आम्ही दिवाळी सगळं आमची बेरोजगार लोकांची दिवाळी सोडता आम्ही इथे इकडे आम्ही आपण बघू शकतो की इथे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांना धक्काबुक्की देखील केली जात आहे, कारण की जबरदस्तीनं कार्यकर्त्यांना बाहेर काढलं जात आहे. जे आंदोलक यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे, कारण की ज्या प्रकारे हे आंदोलक एकाएकी इथे शिरलेले आहेत. त्यामुळे आपण बघू शकतो की काय विकास ठाकरे यांचे स्वीय सहाय्य आहेत, त्यांना देखील इथून बाहेर ओढून नेलं जात आहे. आणि आतमध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही आंदोलनाची नोटीस दिली होती का? आम्ही याच्या अगोदर वेळोवेळी आम्ही त्यांना नोटीस दिली, पण अजूनही त्यांचं काही उत्तर आलेलं नाही. म्हणून आज आम्ही इकडे आम्हाला घुसावं लागलं. बरं, तुमच्या नेमक्या मागण्या काय काय? आमच्या मागण्या एवढेच जितका भ्रष्टाचार होत आहे एनएमसीचा याच्यात कोणी इकडे ऐकणारा एकही व्यक्ती नाही आहे. वारंवार आमचे सन्मान्य विकासभाऊ ठाकरे बंटीदादा शेडकडे येऊन गेले, पण त्यांनी अजूनही इकडे प्रत्युत्तर आम्हाला दिलेलं नाहीये. आपण बघितलं जाता इथे कुठेतरी या काँग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलकांना जबरदस्तीनं बळाचा वापर करून पोलीस बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये ते राडेबाजी झालेली आहे. आतमध्ये जर आपण बघितलं तर स्वतः विकास ठाकरे काय मागणी होती? एकदम आक्रमक झाले काँग्रेस. असं आहे की जे प्रशासक आहे महानगरपालिकेचे ते नागपूर शहरातील जनतेवर अन्याय करत आहे. बिल्डरांच्या इशाऱ्याखाली गरीब लोकांना त्रास देत आहे. आज आपण पाहत असाल की कचऱ्याचे ढिग शहरात आहे. दिवाळीच्या दिवसात OCW कंपनीने नाल्या खोदलेल्या, लोकांच्या घरात कचरा पडलेला आहे. शहरातले फेरीवाले यांना तंग करत आहे आणि पूर्ण दलाली होत आहे. फायर विभागात जनतेचे काम दलाली दिल्याशिवाय होत नाही. पुन्हा ADTP विभागात दलाली दिल्याशिवाय होत नाही. त्याचे व्हिडिओ क्लिपिंग, ऑडिओ क्लिपिंग आहे की यांचे कसे एजंट महानगरपालिकेच्या प्रशासनाचे जनतेचे पैसे उकळत आहे. फायरची NOC घ्यायची असेल तर पैसे, मॅप सँक्शन करायचं असेल तर पैसे, कचरा कंपनीला लोकांचा कचरा तर लोकांकडनं पैसे. आणि जर एवढा भ्रष्टाचार या प्रशासनाच्या काळात असेल आणि जनतेचे मूलभूत प्रश्न ज्याच्यासाठी लोक तडफडत आहेत, जनता त्रस्त आहे कचऱ्यामुळे. अचानक आत शिरले. पालिका आयुक्त आहे काय? ते पालिका आयुक्त आहे का? जाण्याचा प्रयत्न केला. पालिका आयुक्त आहे का? पालिका आयुक्त येतील, त्यांना यावं लागेल. जनताच्या रोषाला सामोरं जावं लागेल. नागपूर शहरातली जनता हवालदिल झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर कचरा लोकांच्या घरासमोर आहे. गटर लाईन तुंबलेल्या आहे. अमृत योजनेमध्ये ज्या लाईन्स टाकल्या त्या खोदल्या लोकांच्या घरात धुळीचं साम्राज्य आहे. आणि अशा रीतीनं मोठ्या बिल्डरांचं काम करणं, लहान माणसांना त्रास देणं, नुसता भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये आहे. आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा कुठलाच फायदा होत नाही. आणि म्हणून आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला. आज जर आयुक्तांनी याच्यावर निर्णय घेतला नाही आणि केला तर उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या घरात शहरातला कचरा नेऊन टाकण्याचं काम आम्ही करू. आम्ही गुगल लोकेशन सहित सांगितलं की कचरा कुठे आहे, गड्डे कुठे आहे, परंतु तरी महानगरपालिकेच्या प्रशासनाला जर जाग येत नसेल तर याचा जाब या आयुक्तांना द्यावा लागेल. आणि म्हणून आज आम्ही दिवाळीच्या दिवशी यांना सांगायला आलो, उद्याचं लक्ष्मीपूजन आहे. जर शहरातली व्यवस्था 24 तासात सुधारली नाही, गुंडागर्दी यांचा हरीश राऊत नावाचा अतिक्रमणचा अधिकारी गरीब ठेलेवाल्यांचे सामान जप्त करून खंडणी वसूल करतो, लोकांकडनं पैसे घेतो. फायरमध्ये NOC द्यायचे पैसे लागतात, मॅप सँक्शन करायचं टाउन प्लॅनिंग मध्ये पैसे लागतात. निवेदन ते लोकांकडे नियमित कचरा उचलला जात नाही, कारण काय सांगितलं जातं? कारण की प्रायव्हेट कंपन्या आहे, यांच्याशी वाटाघाटी आहे, त्यांना बोलायच्या लायकच नाही आहे. टाउन प्लॅनिंग मध्ये एक वर्ष मॅपच सँक्शन केला जात नाही कमिशन शिवाय. तिथल्या दलालांचे नावं, तिथल्या दलालांची ऑडिओ क्लिपिंग माझ्या फोनमध्ये आहे की तुम्ही कुठेही जा, कोणत्याही नेत्याकडे जा, पैसे दिल्याशिवाय फायरची NOC मिळणार नाही.
आणि तुमचा मॅप सँक्शन होणार नाही. जर शहरातल्या लोकांना असं लुटलं जात असेल तर या आयुक्ताला इथे बसण्याचा अधिकार नाही. याची उद्या दिवाळीच्या दिवशी शहरातला सगळा कचरा यांच्या घरावर आम्ही नेऊन टाकू. पालिका आयुक्तांचं याची का भूमिका वाटायचं कारण काय वाटतं तुम्हाला? ते एसीच्या केबिन मध्ये बसून आपलं काम करत आहे. शहरातल्या कोणत्या कोपऱ्यात लोकांना त्रास आहे त्याच्याशी यांना काही घेणं देणं नाही. कोणत्या अधिकाऱ्याला शहरातल्या जनतेशी घेणं देणं नाही आहे. सगळे पैसे वसूल करण्यामध्ये व्यस्त आहे. अनधिकृत बांधकामं, मोठे हॉटेल्स यांच्याकडनं पैसे वसुलण्याचे धंदे चालू आहे. धरमपेठ झोनमध्ये आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करून त्या अधिकाऱ्याची पाठराखण ते करत आहे. म्हणजे त्यांचा सहभाग त्याच्यात आहे. म्हणून आम्हाला आज हे पाऊल उचलावं लागलं. जर शहरातला जर कचरा उचलला नाही तर उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी यांच्या घरात कचरा नेऊन टाकणार. पालिका आयुक्त आहे हजर नाही. पालिका आयुक्त हजर नाही. आयुक्तांच्या कॅबिन पर्यंत पोहोचले, त्याला कॅबिन उघडण्याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी केला. अरे काय करणार? याच्या आधी 10 आंदोलन केले, 10 निवेदन दिले. यांना आम्ही गुगल मॅपद्वारे लोकेशन सांगितलं की गड्डे कुठे आहे, कचरा कुठे आहे. अमृत योजनेमध्ये लाईन टाकली पण रिपेअरिंग केलं नाही तर त्याचा फायदाच नाही. तर लोकांच्या जनतेने यांचा त्रास सहन करावा लागता. हे राजासारखे वागून झाले की आम्ही या शहराचा राजा आहे आणि आम्ही प्रजा आहो का? लोकांचा टॅक्स आहे, लोकांच्या पैशांनी महानगरपालिका चालते. जर अशा पद्धतीचा कारभार असेल तर उद्या यांच्या घरावरही लोक चालून जातील. तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते तुम्ही जर समस्या सुटण्याचं सादर करणार आहात का? आता आम्ही त्यांना बोलावलं, त्यांना आम्ही दाखवणार आहे ऑडिओ क्लिपिंग की तुमचे दलाल कसे पैसे मागतात आणि दलाल सांगतात की शहरातल्या मोठमोठ्या लोकांचे कामं आम्हीच करतो. म्हणजे एक वर्ष मॅप सँक्शन नाही करायचा, फायरच्या एनओसी थांबवायच्या, मग यांचा एक दलाल फिरतो, तो पैसे दिले की काम होते. हे आयुक्तांना माहित नाही आहे का? वारंवार याच्या तक्रारी करून सुद्धा कुठलाही उपयोग होत नाही. आज बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्क व्हावं म्हणून जे आंदोलनकारी बसले आहेत त्यांना सकाळी 6 वाजता बुलडोजरने हटवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा त्रास असल्यामुळे होत आहे. तोडलाय. प्रशासक राज असल्यामुळे सगळं होत आहे. प्रशासक राज आहे आणि हे प्रशासक कोणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. इव्हन मला वाटतं हे जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचं सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. आणि म्हणून या शहरातल्या जनतेला अशा तऱ्हेचं आंदोलन करावं लागेल. पोलिसांनी तुमच्या कार्यकर्त्यांना जबरन कारवाई केली की आम्हाला बाहेर काढलं जबरदस्तीनं. त्यांनी काय केलं? पोलिसांचा धाक दाखवून जनतेला रोखण्याचा प्रयत्न. बर्डीच्या मेन रोडवर ज्या पोलिसांची गरज नाही 60 पोलिसांना रुपये पोलीस फेरीवाल्यांना अटक करायसाठी आहे. त्यांच्यावर 353चा गुन्हा दाखल करून झाले. मला सांगा, तो आपला रोज उदरनिर्वाहासाठी सामान विकणारा माणूस, त्याच्यावर जर 353 दाखल कराल, त्याच्यावर अन्याय कराल, पूर्ण पोलीस फोर्स तिथे ठेवाल, महानगरपालिका आणि एकाच रोडवर, ज्या रोडवर बिल्डरच्या घेवाणदेवाण यांच्याशी, त्याच रोडवर पुन्हा महानगरपालिकेच्या अतिक्रमणच्या टीम, तो हरीश राऊत नावाचा अधिकारी आहे, तो हप्ता वसूल करणारा. राज्य सरकारच्या याकडे लक्ष नाही असं म्हणायचं का तुम्हाला? राज्य सरकारने, मुख्यमंत्र्यांनी त्यांचं शहराला लक्ष द्यावं, नाही तर जे परिणाम असेल ते भोगण्यास तयार राहावं असा सुद्धा इशारा आमचा आहे. इथे मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते आतमध्ये बसलेले आहे. एकंदरीत तुम्ही बघितलं तर या सगळ्या कॅबिनमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते कोण आतमध्ये तर नागपूरमध्ये हे सध्या आंदोलन सुरू आहे.